तुमचा आपल्या YouTube चॅनलमध्ये मित्रांनो पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्याविषयी तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अशी अपडेट आपण जाणून घेणार आहोत। तर 2100 रुपये लाडक्या बहिणींचे आणि 3000 रुपये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारे सविस्तर अपडेट जाणून घेऊ। तत्पूर्वी YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन पाहिजे असेल तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची जी ठरलेली योजना ती म्हणजे लाडकी बहीण योजना आणि या योजनेबाबत संपूर्ण अशी डिटेल्स पीएम किसान आणि लाडकी बहीण संदर्भात आपण जाणून घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो आहे तो लवकरच महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। एकंदरीत आता 1500 हून 2100 रुपयाचा हप्ता करण्यात आलेला आहे। सर्वांना माहित आहे आता 2100 रुपये हे याच महिन्यात मिळू शकतात, अन्यथा पुढच्या महिन्यामध्येच जे आहेत ते महिलांच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जे आहेत 2100 रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे। कारण की हप्ता जो आहे अनेक दिवसापासून लाडक्या बहीण जे हप्त्याची वाट बघत आहेत, 2100 रुपयाची हप्त्याची वाट बघत आहेत। एकंदरीत हे हप्ता जो आहे तो लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि राज्यातील अनेक ठिकाणी महिलांच्या अर्जाची जी छाननी आहे ती सुरू झालेली आहे। यामध्ये अनेक ज्या महिला आहेत त्या महिलांबाद ठरणार आहेत आणि राज्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झालेले आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार या भागातून 4,32,890 अर्ज जे आहेत तिथून जे आहेत ते भरल्या गेलेले आहेत। एकंदरीत पैसे जे आहेत ते कधी मिळू शकतात तर देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आता लवकरच हिवाळी अधिवेशन लागणार आहे आणि या अधिवेशनामध्ये नागपूर इथे भरणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात सुद्धा आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासंदर्भात सुद्धा मोठी अशी अपडेट मिळू शकते। नागपूर इथे हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे आणि या संदर्भात लवकरच जी माहिती आहे ती माहिती देण्यात येईल। तर मित्रांनो तोपर्यंत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा।